म्हणजे SEO एकदम चांगल्या प्रकारे आपण व्हाईट हॅट SEO अंतर्गत करू शकतो. मात्र तेच ब्लॅक हॅट SEOची जी काही टेक्निक आहे, दॅट सर्च इंजिन डू नॉट अप्रूव्ह द टेक्निक्स यूज फॉर ऑप्टिमायझेशन द वेबसाईट आर मॅन्युप्युलेटिव्ह. तर ही जी आहे ब्लॅक हॅट SEO ही जी पद्धत आहे, ह्या पद्धतीमध्ये इतकं सुटेबलनेस नाही आहे की जितकं व्हाईट हॅट SEOमध्ये आहे. तर ब्लॅक हॅट SEO आणि व्हाईट हॅट SEOमध्ये फरक काय आहे हे आपण इथं पाहू शकतो की व्हाईट हॅट SEO म्हणजे त्याची काय स्ट्रॅटेजी आहे किंवा त्याच्यात काय गोष्टी करतात. तर रिलेव्हंट कंटेंट्स असतं, म्हणजे योग्य प्रकारचं कंटेंट्स आपण त्याच्यामध्ये आहे की नाही हे चेक करू शकतो किंवा आपल्या वेबसाईटला SEO एकदम युजर फ्रेंडली आपण देऊ शकतो. पण डुप्लिकेट कंटेंट्स म्हणजे ही वेबसाईटची जी काय SEOची पद्धत आहे याच्यामध्ये काय होऊ शकतो, डुप्लिकेट्स कंटेंट्स होऊ शकतो. परंतु ह्याच्यामध्ये आपण स्वतः करणार आहे, त्यामुळं काय करता येतं, ह्याच्यामध्ये आपल्याला योग्य प्रकारे काळजी घेता येते. वेल लेबल्ड इमेजेस, इथं काय इनव्हिजिबल टेक्स्ट अँड स्टफ्ड कीवर्ड्स कसंही मॅनेज झालेलं असतं, ॲटोमॅटिकली मॅनेज झालेलं असतं. पण इथं आपण वेल लेबल्ड इमेजेस वगैरे आपण घेऊ शकतो. रिलेव्हंट लिंक्स अँड रेफरन्सेस आपण काय करू शकतो, इथं आपल्या इच्छेनुसार देऊ शकतो. मात्र इथं काय क्लॉकिंग ऑर रिडायरेक्टिंग द युजर टू अनदर साईट ऑर पेज, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर आपण व्हाईट हॅट SEOनुसार जर एखादी लिंक वगैरे प्रोव्हाइड केलेली असेल तर आपण एक्झॅक्ट पेजवरती जाऊ शकतो. परंतु याच्यामध्ये तसं नाही, ते कुठल्याही पेजवरती रिडायरेक्ट आपल्याला करू शकतं. त्याच्यानंतर स्टँडर्ड कंप्लेंट HTML, ह्याच्यामध्ये एकदम योग्य प्रकारे आपण HTMLमधून कोडिंग केलेलं असतं. मात्र ह्याच्यामध्ये लिंक्स फॉर्म साईट्स विथ नॉन रिलेव्हंट कंटेंट्स असतं. याच्यामध्ये इतकं युजर फ्रेंडली नसून लिंक्स वगैरे ह्या आपल्याला ज्या हव्यात किंवा योग्य मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या नसतात. युनिक अँड रिलेटिव्ह पेज टायटल्स, याच्यामध्ये आपण जे काही पेज टायटल्स वगैरे देऊ तेच येत असतं. कारण व्हाईट हॅट SEOमध्ये आपल्याला जो कोड करावा लागतो तो HTMLमध्ये आपण कोड करतो आणि तो कोड आपण मेटा टॅगमध्ये करत असतो. आणि मेटा टॅगमध्ये आपल्याला हव्यात अशा योग्य प्रकारच्या सर्च इंजिनचे वर्ड्स, शब्द, कीवर्ड वगैरे आपण यूज करून हे करीत असतो. तर आपण हे व्हाईट हॅट आणि ब्लॅक हॅट विषय आणखीन पाहू. आपण इथं पाहतोय की फॉलोअर्स सर्च इंजिन गाईडलाईन्स व्हाईट हॅट SEOमध्ये आहे, मात्र ब्लॅक हॅट SEOमध्ये ते नाही आहे. त्याच्यानंतर लॉंग टर्मसाठी हे राहू शकतं कारण HTMLमध्ये कोड झालेला असतो, हे तसं होऊ शकत नाही. त्याच्यानंतर रिझल्ट याचा येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, पण ह्याच्यासाठी नंतर कॉस्ट ह्याची थोडी कमी असू शकते, परंतु ब्लॅक हॅट SEOसाठी जास्त कॉस्ट पडू शकते. रिस्क इन्व्हॉल्व ह्याच्यामध्ये कमी असते व्हाईट हॅटमध्ये, परंतु ब्लॅक हॅटमध्ये रिस्क खूप असते. आपण अशा प्रकारे हे म्हणू शकतो की ब्लॅक बॉक्स SEO टेस्टिंग म्हणजे काय असतं. तर ब्लॅक बॉक्स SEO टेस्टिंगमध्ये वेबसाईटचा कोड किंवा अंतर्गत माहिती ब्लॅक बॉक्समध्ये दिसत नाही आहे. मात्र तेच जर आपण व्हाईट बॉक्समध्ये घेतलं तर व्हाईट बॉक्समध्ये SEO टेस्टिंगमध्ये वेबसाईटची अंतर्गत रचना, कोड आणि लॉजिक हे पूर्णपणे आपण तयार केलेलं असतं, त्यामुळे आपल्याला ते तपासता येत असतं. तसंच टेस्टरला वेबसाईटचा बॅकएंड ॲक्सेस असतो, जसे की HTML कोड, उदाहरणार्थ मेटा टॅग्स, robots.txt, XML ज्या काय फाईल्स असतात ह्याचं सगळं स्टेटमेंट्स आपल्याला काय असतं ह्याच्यामध्ये अवेलेबल असतं. जो काय सॉफ्टवेअर टेस्टर्स असतात ते ह्याच्यामध्ये योग्य प्रकारे टेस्टिंग करू शकतात. कोडमध्ये जर काही समजा कमी कीवर्ड्स यूज केलेले असतील मेटा टॅगमध्ये वगैरे, तर ते आपण काय करू शकतो, भरू वगैरे शकतो. उदाहरणार्थ पाहिजे HTML CSSमध्ये SEO संबंधित चुकीची तपासणी आपण फेर तपासणी करू शकतो. स्ट्रक्चर डाटा स्कीम चेक करू शकतो. टायटल, मेटा डिस्क्रिप्शन, हेडलाईन्स वगैरे हे सगळे काही टॅग्स आपण वापर झाला आहे का नाही हे पाहू शकतो. इंटरनल लिंकिंग योग्य प्रकारे आहे का नाही हे सर्व आपण व्हाईट बॉक्स SEO टेस्टिंगमध्ये काय करू शकतो, पाहू शकतो, करू शकतो. याच्याच विरुद्ध ब्लॅक बॉक्स SEO टेस्टिंग म्हणजे काय असतं की ह्या टेस्टिंगमध्ये जो काही वेबसाईटचा कोड किंवा अंतर्गत माहिती असते ते आपल्याला दिसत नाही. फक्त बाह्य वर्तन आणि बाहेरचा जो रिझल्ट, ती वेबसाईट कशी दिसते याच्यावरती आपण याच्याशी काय करू शकतो, पाहू शकतो.
तर ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ काय होतं की बाबा कीवर्डसाठी वेबसाईट कशी रँक होते हे फक्त पाहू शकतो आपण, पण रँक इंटरनली नाही आहे करत. नंतर वेबसाईटची लोडिंगचा स्पीड कसा आहे, मोबाईल फ्रेंडली आहे की नाही, नंतर बॅकलिंक वगैरे तपासू शकतो. ह्या प्रकारचे ड्वेल टाईम वगैरे आपण निरीक्षण करू शकतो. तर ह्याच्यातला फरक पाहू शकतो आपण. कोडचा ॲक्सेस व्हाईट बॉक्स SEOमध्ये असतो, ब्लॅक बॉक्स SEOमध्ये नसतो. लक्ष केंद्रित, अंतर्गत रचना, नंतर बाह्य रचना, हे आतमधून SEO आपण करू शकतो. तर ब्लॅक बॉक्समध्ये फक्त बाहेरून वेबसाईट कशी दिसते ह्याच्यावरती आपण फक्त नजर ठेवू शकतो. हे कोण करतं, तर हे डेव्हलपर्स आणि SEO एक्सपर्ट्स करतात. आणि हे काय करतात, ही SEO टेस्टर आणि ॲनालिस्ट. SEO टेस्टर म्हणजे काय असतं की फक्त ते टेस्ट करू शकतात हे कसं आहे, आणि ॲनालिस्ट म्हणजे आपण की हे पाहू शकतो की हे असं दिसतंय, हे फक्त ऑब्झर्वेटर हे फक्त ह्याच्यामध्ये काय करू शकतात, ते पाहू शकतात. ते काय इंटरनली डेव्हलपर्ससारखं काम करून त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे करू शकत नाही आहे. वापरले जाणारे टूल हे कोड आधारित असतं. तर हे फक्त आपण ॲनालिटिक्स करू शकतो. गुगलद्वारे वगैरे ती वेबसाईट